नमस्कार, मी कोकणकडनं सुचिता स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये। आत्ता वाजलेले आहेत सकाळचे 4 आणि मी आहे मुलुंड स्टेशनला। का बरं? मी चालले सुरतला। तुम्हाला प्रश्न पडला असेल मी सारखे सुरतला का जाते, तर यासाठी ब्लॉग तर कोणी पाहावा लागेल। सो आता मी चालले मुलुंडवरून सुरतला। सो आजच्या दिवसामध्ये जे काही करेल, सुरतला जाऊन काय करेल, हे सगळं तुम्हाला मी शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ पुढेपर्यंत नक्की पहा, माझी जर्नी पण पहा आणि मी तिकडे काय करते ते देखील पहा। चला तर मग आता मी मुलुंड स्टेशनवरून ट्रेन पकडते। आता ट्रेनमध्ये मी चढणार आहे। फायनली मला आता ट्रेनमध्ये बसायला जागा मिळालेली आहे। सो ट्रेनचा प्रवास हा माझा दादरपर्यंतचा असेल। दादरवरून पुन्हा एक ट्रेन चेंज करून मी बँड्रा टर्मिनल्सला जाणार आहे आणि बँड्रा टर्मिनल्सला मी नॉर्मल बँड्राला गेले, बट टर्मिनल्स फर्स्ट टाइम पाहणार आहे। सो चला आता मी दादरला उतरले। एवढ्या सकाळी सुद्धा म्हणजे 5 वाजलेले आहेत आणि तेव्हा सुद्धा इतकी जास्त गर्दी, किती माणसं आहेत, म्हणजे सकाळी किती लोक कुठल्या ठिकाणी कामाला जातात, बापरे। आता मी पोहोचलेले आहे बँड्राला। बँड्रा टर्मिनल्सवरून माझी ट्रेन आहे। सो बँड्रा टर्मिनल्स मी पहिल्यांदा बघणार आहे, बिकॉज ऑफ बँड्रा स्टेशन बघितलं होतं, बट टर्मिनल्स फर्स्ट टाइम बघेल। चला सो हे आहे बँड्रा स्टेशन। अरे बापरे, काहीतरी युनिक दिसलं म्हणून फोटो। आता मी बँड्रा टर्मिनल्सला पोहोचले। या ट्रेनने मी जाणार आहे। हिचं नाव आहे बँड्रा टू सुरत 12935 इंटरसिटी एक्सप्रेस। आता मी इंटरसिटी एक्सप्रेसमध्ये बसले। बँड्रा टर्मिनल्सवरून माझी ट्रेन जी आहे ती डायरेक्टली जाणार आहे उधानाला, म्हणजे सुरतच्या मागचं स्टेशन। मला तिथेच काम आहे। आम्हाला मस्तपैकी AC ट्रेन बुक केल्यामुळे आम्हाला मस्त बसायला जागा मिळाली, बट मला एक ड्रॉबॅक याचा सांगायचं आहे की एवढी AC ट्रेनसाठी मी पैसे घालवले, बट साधं पाणी नाही आहे। नॉर्मल साधं AC ट्रेन आहे। तुम्हाला माहिती आहे का, मी 450 रुपीज पे केले होते या ट्रेनसाठी। वंदे भारत एवढंच ऑलमोस्ट, बट साधं पाण्याची बॉटल सुद्धा नाही। एक पाण्याची बॉटल द्यायला पाहिजे होती, एक। एवढा लांबचा प्रवास आहे सुरतपर्यंतचा म्हटल्यानंतर एवढं आपण तिकीट पे करतो, फक्त ACचे चार्जेस घेतले। वंदे भारतमध्ये मिळते ना? हां, वंदे भारतमध्ये मिळते। फक्त एवढंच की वंदे भारतची तिकीट याच्यापेक्षा थोडी जास्त आहे, पण तरीही की ACची ट्रेन आहे, थोडी तरी गेली पाहिजे असं माझं म्हणणं आहे। चायवाला आला। आता मी अंधेरीला पोहोचले। ट्रेन यायला सगळे स्टॉप घेत ऑलमोस्ट। नेक्स्ट स्टॉप बोरिवली, नंतर विरार, नंतर मग ते सगळे जामनगर वगैरे सगळे। हेरुलीगंजला नाही, तिकडे नाही जाणार आहोत आपण, सुरतला जाणार। AC आपण थोड्या वेळात।
ट्रेनची तिकीट काढली आणि सादर घरात बनली. तुम्ही कोणाचं करता का म्हणजे एवढा महागाची तिकीट काढायची आणि थंडी असते म्हणून सादर घ्यायची? तुम्ही पण यातलेच आहात का? कमेंट करा. मला थंडी वाजते. आलेलं आहे बोरिवली स्टेशन. आता जे स्टेशनला मी जागी असेल ते स्टेशन्स मी तुम्हाला दाखवेल, कारण मी प्रवास तर करते. मी सकाळी 3 वाजता उठून 4ची ऑलमोस्ट ट्रेन पकडलेली आहे. त्यामुळे जो माझा प्रवास जसा होईल तुम्हाला मी शेअर करेलच. तुम्हाला मी 1-2 गोष्टी सांगितल्या ह्या माझ्या प्रवासाबद्दलच्या. एवढी महागाची तिकीट काढून सुद्धा मला पाणी मिळालं नाही. खूप जास्त रिग्रेट झालं. आणि आता हळूहळू एक स्टेशन्स येत जातील. आता मे बी अंधेरी असेल, नाही विरार, 1-2 स्टेशनला मी जागीच नव्हती. सो फायनली आत्ता आलेली आहे गुजरात साईडला पोहोचले काहीतरी. मला वाटतं हे वलसाड आहे आय थिंक. अशा प्रकारे मी मस्तपैकी ट्रेनमध्ये बसून बाहेरचा आनंद घेते, तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करते. तुम्ही कमेंट करत राहा. माझे ब्लॉग कसे वाटतात मला सांगा नक्की कमेंट करा. शेअर जास्तीत जास्त करा. हा कसा बडबडत होता? सांग कसा बडबडत होता? सांग लवकर लवकर पटकन बोला. नाही पण हा कसा बोलत होता? वडा गरम वडा गरम. चटणी नाही दिली त्यांनी, मिरची दिली. सुरत, येस सुरतला पोहोचलेलो. आता मी काहीतरी नाश्ता करतोय. इकडे आल्यानंतर फाफडा आणि जिलेबी आणि ढोकळा फेमस असतो. आता आम्ही तिथे काहीतरी ट्राय करतो. इकडे सगळं रस्त्यावरचं बघून इच्छा नाही होते. चला काहीतरी खायला शोधूया. असंच आपण पोहोचू त्या सुरतला शॉपच्या इकडे चालत चालत. आता आम्ही इथे आहेत ना छोले भटुरे ट्राय करतोय. इथे उदाना स्टेशनच्या बाहेरच आहे तोरण रेस्टॉरंट म्हणून. सो थोडा नाश्ता करून कामासाठी जायचं. आपण चाललोय आवड टेक्सटाईल मार्केट ब्लाउज लाईन शॉपमध्ये. काय श्वेराचं आपण केलं त्या दिवशी. आता आम्ही दुसऱ्या ठिकाणी चाललोय सुरतला ब्लाउज लाईन टेक्सटाईल मार्केटमध्ये आम्ही चाललोय. शॉपचं नाव आहे ब्लाउज लाईन. सो जाऊया. पूर्ण टेक्सटाईल मार्केट आहे. इथे सगळ्या गोष्टी आपल्याला आहेत ना, म्हणजे स्पेशली टेक्सटाईल म्हणजे काय, कपडे सगळं होलसेल रिटेल रेट्समध्ये मिळतात. रिटेलमध्ये पण घेऊ शकता तुम्ही, होलसेलमध्ये पण घेऊ शकता. हे पूर्ण पुढेपर्यंत हे सगळं पूर्ण टेक्सटाईल मार्केटचं आहे. मी दाखवेन तुम्हाला. इथे सुरुवात अवार्ड मार्केट. अवार्ड मार्केट हे एवढं मोठं आहे ना, हे अवार्ड टेक्सटाईल मार्केट आहे. मी खास मुंबईवरून आली होती इकडे सुरतला हे मार्केट एक्सप्लोर करण्यासाठी नाही, ब्लाऊज लाईनमध्ये जे तुम्हाला मी आता घेऊन जाणार आहे ब्लाऊज लाईनमध्ये. तिथे माझं एक शूट होतं. सो चला. खास सुरतला येण्याचं कारण आणि हा ब्लॉग बनवायचं कारण म्हणजे मी आत्ता जाते ब्लाऊज लाईनमध्ये. त्या शॉपचं नावच ब्लाऊज लाईन आहे. हे बघा इथे व्हरायटीज ऑफ ब्लाऊज आहेत. म्हणजे स्वतः त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे. स्वतः त्यांचं इनहाऊसल्या कारणाने रिटेलमध्ये सुद्धा आणि होलसेलमध्ये सुद्धा तुम्हाला इथे ब्लाऊज मिळतात. आणि नवरात्री स्पेशल तर खूप मस्त ऑफर्ससुद्धा आलेल्या आहेत. रक्षाबंधन स्पेशलसुद्धा ऑफर आलेल्या आहेत. आणि इतके युनिक डिझाईन्स आहेत. मला तर खूप जास्त आवडले. मी तर नक्की इथून कधीतरी घेऊन जाणार. बिकॉज 10,000मध्ये आपण आपला बिझनेस स्टार्ट करू शकतो. यापेक्षा मोठी गोष्ट कोणतीच नाही. आणि हल्ली वुमन एम्पॉवरमेंट झाली पाहिजे. काहीतरी महिलांनी मिळून काम केलं पाहिजे. सो हे ब्लाऊज लाईन शॉप तुम्हाला कसं वाटलं मला आवर्जून कळवा. तर आम्ही आलो होतो सुरतमध्ये ब्लाऊज लाईनमध्ये व्हिडिओ शूटला. मुंबईवरून
सुरतला हे माझं सेकंड सुरतचं शूट होतं. तुम्हाला माझा ट्रेनचा एक्सपिरियन्स कसा होता तो पण सांगितला आणि हे टेक्सटाईल मार्केट पण दाखवलं. खूप भारी मार्केट आहे. तुला कसं वाटलं शूट करताना? रिॲक्शन बघा. सो माझा आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये.